फॉरेनचा डायव्होर्स किंवा फॉरेनमध्ये झालेला डायव्होर्स हा इंडियात चालू शकतो का, किंवा भारतात परत डायव्होर्सची केस दाखल करावी लागेल का, याबाबत आजचा आपण केस बघणार आहे. तर याबाबतची केस अशी आहे की मुंबईतील एक जोडपं होतं. त्यांनी 2005ला हिंदू कायद्याप्रमाणे लग्न केलं. नंतर ते फॉरेनला स्थायिक झाले नोकरीसाठी आणि तिथं त्यांचा संसार चालू झाला. परंतु काही कारणावरून त्यांच्यात वैवाहिक वाद चालू झाले आणि सरतेशेवटी ते 2008ला वेगळे राहू लागले. आणि पत्नीने त्याच्यामध्ये अमेरिकेच्या US मिशिगन कोर्टामध्ये डायव्होर्ससाठी ॲप्लिकेशन केलं. आता मिशिगन कोर्टात डायव्होर्स ॲप्लिकेशन केलं आणि त्या कोर्टाने डायव्होर्स ग्रँट पण केला. आता तिथं राहत होते, तिथं दाखल झाली आणि त्या US कोर्टाने डायव्होर्स ग्रँट केला. परंतु नंतर तो नवरा जो आहे तो भारतात आला आणि त्याने पुण्याच्या फॅमिली कोर्टात केस दाखल केली. आता पुण्याच्या फॅमिली कोर्टामध्ये त्यांनी केस दाखल केल्यावर पत्नीने असं स्टँड घेतला की एकदा जर आमचा फॉरेनला डायव्होर्स झालेला आहे तर ह्या कोर्टाला ज्युरिडिक्शनच नाही की परत डायव्होर्सबद्दलचं डिसिजन देण्याचा, कारण तिथं राहत होते आणि तिथला कायदा लागू झाला आणि आम्हाला डायव्होर्स मिळालेला आहे. परंतु त्याने पुणे कोर्टात दाखल केली केस. तर आता 2009 4 सप्टेंबर 2009ला पुणे कोर्टाने असा निर्णय दिला की आम्हाला ज्युरिडिक्शन आहे, कारण भारतात जर फॉरेनचा जो डायव्होर्स आहे याच्यावर भारतात आंधळेपणाने विश्वास ठेवला जात नाही, कारण तिथं कशाप्रकारे प्रोसिजर झाली हे काही इथं समजत नाही. तर असे पूर्णपणे ह्यांनी ॲप्लिकेशन केलं तर त्याला तिकडच्या ह्याच्यावर ब्लाइंडली काय तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नसल्यामुळे इथं लग्न झालेलं आहे म्हणून आम्हाला इथं डायव्होर्स मॅटर हँडल करायचा ज्युरिडिक्शन आहे. असा जो त्यांचा ज्युरिडिक्शनचा निर्णय झाल्यानंतर पत्नी मुंबई हायकोर्टात गेली आणि तिथं त्यांनी ह्या ज्युरिडिक्शन पॉईंटवरून केस दाखल केले आणि तिचं ॲपील ॲक्सेप्ट करण्यात आलं. आता मुंबईच्या हायकोर्टाने असं सांगितलं की जर ते तिथं राहत आहेत तर त्यांना तिथला लॉ लागू पडतो आणि त्याप्रमाणे यांचं डायव्होर्स झालेलं आहे. परंतु सरतेशेवटी काय होतं, ती पत्नी जी आहे ती सुप्रीम कोर्टात जाते. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की जो काही डायव्होर्स झालेला आहे त्याच्यात दोघांनाही त्यांची बाजू मांडता आली का, की म्हणजे दोघांनी त्यांची बाजू व्यवस्थित मांडली गेली का, किंवा फेअर ट्रायल झाली का, किंवा जी काही प्रोसेस झाली त्यात दोघांनी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन घेतलेलं होतं का, तर याचा पण विचार करायला पाहिजे. तर याच्याबाबत असं झालेलं होतं की पत्नीने जेव्हा US कोर्टात केस दाखल केली तेव्हा नवऱ्याला नोटीस गेलेली होती आणि त्याप्रमाणे त्याने रिटर्न स्टेटमेंट दिलेलं होतं की त्याचं म्हणणं त्यांनी मांडलेलं होतं. परंतु जी काही प्रोसेस होते दोघांना समोर आणून त्यांच्या प्रोसेस होते समजवायची किंवा जी काही आहे ती, तर त्याच्यामध्ये त्यांनी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन केलेलं नव्हतं. म्हणजे फेअर ट्रायलचं जे स्टँडर्ड आहे किंवा जे त्याला लागू पडतात की दोघांचीही बाजू मांडण्याची क्रिया, तर त्याच्यात त्याने ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन घेतलेलं नव्हतं. परंतु असं झालं की सुप्रीम कोर्टात जेव्हा केस गेली तेव्हा दोघांच्याही वेगळं राहण्याला 18 वर्ष झालेले होते. म्हणजेच 18 वर्ष झालेले असल्यामुळं त्यांच्यात आता पतीपत्नीत जे काही इमोशनल नातं असतं किंवा दोघं संसार करण्याच्या दृष्टीने एकत्र राहण्यासाठी जे काही रिलेशन असावं लागतं ते त्यांच्यातलं संपुष्टातच आलेलं होतं. म्हणजे काय, तर तुम्ही इतके वर्ष लांब राहताय, एकमेकांपासून दूर राहताय, म्हणजे आता त्यांच्यात पतीपत्नी किंवा भावनिक कुठलंही नातं संसार टिकवण्यासाठी राहिलेलं नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांचा डायव्होर्स ग्रँट केला. परंतु हे करत असताना सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की इतके वर्षाचा गॅप आहे म्हणून ग्रँट झाला, परंतु जेव्हा तुम्ही भारतात तो व्हॅलिड आहे का हा जो प्रश्न आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांचा जो डायव्होर्स आहे तो इथं व्हॅलिड कधी होईल की दोघांनीही त्याच्यात जी प्रोसेस झाली त्याच्यात दिसलं पाहिजे की तिथं दोघंही कोर्टात हजर राहिले
आणि दोघांनी त्यांची बाजू मांडली. आणि जेव्हा अशा स्टेजवर आले की दोघंही तिथं पुढं ते नातं कंटिन्यू करण्यासाठी दोघांच्याही मनात काही नाही आहे, तर इच्छा नाही, तेव्हा तो डायव्होर्स होतो. अशी ही सगळी ॲक्टिव्ह प्रोसेस घडल्यानंतर किंवा फेअर ट्रायल झाल्यानंतर जर डायव्होर्स झाला तर तो डायव्होर्स इंडियात पण व्हॅलिड होईल. परंतु ही सगळी प्रोसेस त्याच्यात दिसली गेली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये ही अशी प्रोसेस दिसलेली नव्हती. त्यांनी फक्त रिटर्न स्टेटमेंट पाठवलं आणि ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन केलेलं नसल्यामुळे त्यांचा तिथला डायव्होर्स म्हणजे ह्या पुणे फॅमिली कोर्टाने जो दिलेलं होतं की आम्हाला ज्युरिडिक्शन आहे, तर म्हणून त्याच्यावर असा निर्णय की समजा तो व्यवस्थित प्रकारे झालेला असेल फेअर ट्रायलने तर तो डायव्होर्स व्हॅलिड होतो. आणि नसेल तिथं अशी प्रोसेस पूर्ण झाली तर इथंही ती करता येते, कारण यांचा विवाह भारतात झालेला आहे. तर अशा प्रकारे फॉरेनचा डायव्होर्स इंडियात व्हॅलिड होतो का, तर त्याचं उत्तर हे असं आहे की तो फेअर ट्रायल झालेली असेल आणि दोघांनाही तो मान्य असेल तर तो इथं व्हॅलिड होईल. अदरवाईज तो व्हॅलिड होणार नाही. इथली सगळी प्रोसेस फॉलो करून कोर्ट तो डिसिजन देईल.